एलकोट एलकोट सदानंदाचा हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज आपल्या संगमनेर येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आत्ताच ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सागर भैयाबेग, भैयासाहेब शितोळे, रोहिदास दादा मदने कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मतेश जेडगुले जिल्हाध्यक्ष, रमेश वाघ सहकार्याध्यक्ष, राम टेकडे, गणेश खाडे, बिडूर नाल्ले, मच्छिंद्र गुळवे, गोरख गोपने, सुमित रामटेक, दत्तात्रय गोपने, रामभाऊ राणे, पायलताई ताजने, गुलाबराजे भोसने, दिनेश पटांगरे, संदीप देशमुख, प्रवीण कानवडे, विनोद सूर्यवंशी, दीपाली वावळ, गोरक्ष कापकर, आयोजक जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, कैलास जेडगुले असेल, ज्ञानेश्वर चव्हाण असेल व त्यांना साथ देणारे सर्व सहकारी मित्रांनो, तसं तर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्सवाचा कार्यक्रम 7 तारखेला आपल्या चन्नापुरी असेल, सायखेंडी असेल, वेल्लाळे असेल, पिंगिरी असेल तालुक्यातील विविध भागात साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहून आपल्या सगळ्या समाज बांधवांबरोबर संवाद साधण्याचा मला एक वेगळा अनुभव आला। सर्वप्रथम तर मी आता आपल्या सर्वांना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण सर्वच वक्त्यांनी सांगितलं आणि आपल्या समाजातील बांधवांनी सुद्धा राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढे येणं आज गरजेचं आहे। ब्रिटिशांविरुद्ध खरा संघर्ष स्वातंत्र्याच्या लढ्याची जर सुरुवात कुठं झाली होती, ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती, तर ते आद्य राजे क्रांती उमाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाली होती। त्यावेळेस असेल गोरगरीब असेल, सावकारी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सुरू होती। ब्रिटिशांचं, इंग्रजांचं आपल्या गोरगरीब लोकांना छळण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांनी फक्त रामोशी समाज म्हणून नाही तर सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता। ब्रिटिशांना सळोकी पळ करून त्यांनी सोडलं होतं। ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्यांना बंडखोर मानलं गेलं। आता सांगितलं त्यांच्यावरती कशा पद्धतीने त्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न यापूर्वी दुर्दैवाने झाला होता। छत्रपती शिवाजी राजे आणि उमाजी राजे आज ज्या पद्धतीने, जर उमाजी राजेंना त्यावेळेस घातपात करण्यात आला नसता, त्यांना धोक्याने जर त्यांना फाशी देण्यात आली नसती, तर निश्चितच आपल्याला यापूर्वी स्वातंत्र्य मिळालं असतं। हे अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला सुद्धा, म्हणजे ज्या लोकांविरुद्ध संघर्ष करताना ब्रिटिशांनी सुद्धा राजेंविषयी त्यांच्या गुप्तहेरांना सांगितलं होतं का राजेंना जर आत्ताच आपण आवरलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये दुसरे छत्रपती शिवाजी महाराज राजेंच्या रूपाने निर्माण होतील। परंतु मला खरंच आनंद आहे, संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात काम करताना प्रत्येक समाजातील लोकांना भेटण्याचा, त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव वेगवेगळा मिळाला। आपल्या रामोशी समाजाच्या माध्यमातून माझ्या धांदरबळच्या गोडचेवाडी असेल, चन्नापुरी असेल, आमदार नसताना सुद्धा त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवलं होतं। पण जसं आपले सर्वांचे नेते, माझे मित्र शितोळे नाना यांचं विशेष प्रेम, या माणसांनी आपल्या समाजासाठी गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष केला, आंदोलन केले आणि नानांच्याच नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने रामोशी समाजाला जर न्याय मिळाल्याचं काम झालं असेल
तर ते आपल्या महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाले. ज्या ज्या मागण्या रामोशी समाजाच्या वतीने करण्यात आल्या त्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला एक मानाचं स्थान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मिळालं. आज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महामंडळ स्थापन केलं. त्या महामंडळाच्या माध्यमातून नानांना तिथं काम करण्याची संधी मिळाली. परंतु मला खात्री आहे की आपलं महायुतीचं सरकार एक दिवस नानांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार निश्चित करते. कारण कुठलंही पद नसताना आज नानांनी ज्या पद्धतीने समाजाला एकत्र केलं, 7 तारखेला पुरंदर येथे जो कार्यक्रम झाला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, राज्याच्या मंत्रिमंडळातील विविध सहकारी तिथं मंत्री महोदय उपस्थित होते. बरेचसे माझे विधानसभेतील आमदार सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मला सुद्धा त्या कार्यक्रमासाठी नानांचा खूप आग्रह होता. परंतु नानांना बोललो, नाना आमदार झाल्यानंतर मला माझ्या तालुक्यातील या माझ्या रामोशी बांधवांबरोबर त्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय आणि चन्नापूर येथे सायकिंदी वेल्लाळ पेमगिरी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. ज्या पद्धतीने रामोशी समाजाच्या गनिमी कावाच्या पद्धतीने आपण ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला, संगमनेर मध्ये सुद्धा याच माझ्या रामोशी बांधवांनी विधानसभा निवडणुकीमध्ये गनिमी कावांनी संघर्ष करून दाखवून दिलं का आम्ही कोणाच्या भीती दहशतीला घाबरणारे नाही. कारण गेले कित्येक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये फक्त ठराविक लोकांच्या जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या संगमनेरमध्ये सुद्धा केल्या गेल्या. परंतु मला आनंद आहे तुम्ही तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर या तालुक्यामध्ये प्रत्येक समाज बांधवांच्या जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. हे सुद्धा भाग्य लागतं. हे सगळ्यांच्या नशिबात नव्हतं, हे मला तुमच्या सगळ्यांमुळे माझ्या नशिबात ते भाग्य आलं. आज सुद्धा काही जण म्हणतील गर्दी एवढी झाली, गर्दी तेवढीच झाली. गर्दी काय असती आम्हाला डावचाळल्यानंतर आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांच्या सभेच्या वेळेस दाखवून दिलं. पण आज हा कार्यक्रम ज्या मल्हार क्रांती संघटनेने घेतला होता आणि त्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं, सर्व तुम्ही तयारी तुमच्या पद्धतीने करा, हा कार्यक्रम तुमचा आहे, कार्यक्रमाला तुमचा भाऊ उपस्थित राहील. आणि आज ही ताकद तुम्ही खऱ्या अर्थाने संगमनेरातील पराभूत लोकांना दाखवून दिली. आतापर्यंत त्यांनी तुमचा वापरच केला. मला आत्ताच काही जणांनी स्टेजवर सांगितलं, भाऊ इतके वर्ष कधी आमचा रामोशी समाज फक्त मतापुरता आठवला, कधी आमच्या राजेंची जयंती साजरी केली नाही, कधी आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं नाही. पण ज्या दिवसापासून आम्ही तुमच्या संपर्कात आलो, आम्ही तुमच्या बरोबर काम करायला लागलो आणि तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने ताकद दिली, त्यानंतर कुठंतरी आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आता 5 तारखेला म्हणे उमाजीराजे जयंती साजरी करताय. हरकत नाही, आम्हाला आनंद आहे. आज आमच्यामुळे जर तुम्हाला आद्य क्रांती उमाजीराव नाईकांचा आठवण आली असेल तर आम्हाला आनंद आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमाला साठी सुद्धा शुभेच्छा देतो आम्ही. परंतु लक्षात, ही आमची जनता स्वाभिमानी जनता आहे. हा आमचा समाज प्रामाणिक समाज आहे, प्रामाणिक आहे आणि हा समाज आमचा आता जागृत झालाय. त्यामुळे यांना माहिती आहे 40 वर्ष तुम्ही काही केलं नाही आणि जर पराभूत झाल्यानंतर तुम्हाला जर आमची नाईक राजेंची जयंती साजरी करावी लागत असेल तर आमचा समाज यापुढे मोठ्या ताकदीने महायुतीच्या बरोबर उभा राहील याची मला निश्चित खात्री आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने राजेंनी त्यांच्या कार्यकाळात संघर्ष केला, त्यांचा आदर्श घेऊन पुढे बऱ्याच जणांना, क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आता आपल्या सगळ्यांना एकत्र राहून पुढे चालण्याचा कार्यक्रम करायचा आहे. ज्या नानाच्या माध्यमातून आपण इतके वर्ष झाले आपला समाज ज्याला मान मिळाला, त्या नानांना सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आणि निवडणुकीच्या आधीच नानांनी मला सुद्धा शब्द दिला होता, अमोल भाऊ काळजी करू नको, हा माझा रामोशी समाज विधानसभा निवडणुकीला तुझ्या पाठीशी उभा राहील, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला उभा राहील. आणि नानांनीच मला सांगितलं होतं, ते आता नानांनी भाषणात बी सांगितलं का ज्यावेळेस विधानसभेचे निकाल चालू होते त्यावेळेस नाना सुद्धा त्या निकाल ऐकण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर या बंगल्यावरती
सर्व महाराष्ट्राचे निकाल ऐकत होते आणि ते निकाल ऐकताना सगळ्यांनाच आपल्या संगमनेरच्या निकालाची मोठी उत्कंठा होती. नाना तिथंच होते. नानांनी सांगितलं, पंकजाताईंनी सांगितलं, अमोल खता निवडून आला आणि जे साहेबांनी जेव्हा म्हणून सांगितलं की अमोल आपलाच कार्यकर्ता आहे. खरंच ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरुवात केली होती, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संगमनेर विधानसभा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असेल, बावनकुळे साहेब असेल, राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. पण ज्यावेळेस जागा वाटपाचा निर्णय ठरला त्यावेळेस कुठल्या या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने हे नाही बघितलं का अमोल भाऊ काल भाजपचा होता, आज शिवसेनेचा आहे, अमोल भाऊ हा महायुतीचा आहे, हे बघून सगळे आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळं काळजी करू नका, कुणी कितीही काही सांगतील. अजितदादा पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांचे सुद्धा माझे खूप चांगले संबंध आहे. मी विद्यार्थी संघटनेत काम करताना दादांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय. आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय. आणि आता तर आपण आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाचाच मी आमदार आहे. आरपीआयचे सुद्धा आपल्या आठवले साहेबांची वेळोवेळी आपण मदत सहकार्य घेत असतो. त्यामुळे आपली महायुती भक्कम आहे. आपण विकासाचं राजकारण करण्याचा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं आणि आज विकासाचं राजकारणाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे चाललोय. यापूर्वीच आपल्याला जी मागणी झाली होती हिवरगाव पावसा येथे उमाजीराव नाईक यांचा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा 20 लाख रुपयाचा निधी आपण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून दिलेला आहे. चन्नापूर येथे समाज मंदिर रामोशी समाजासाठी 10 लाख रुपये आपण मंजूर केले आहेत. कांदा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 कोटी रुपये दिले आहेत. 1 कोटी रुपयाची विविध कामं चालू आहेत आणि जी जी मागणी आपल्याकडे येत आहे त्याचा निश्चित सकारात्मक विचार करून आपल्या समाजातील जसं काँग्रेस पक्षाने इतके वर्ष समाजाला वंचित ठेवलं, समाजातील लोकांना फक्त मतदानापुरतं वापरलं, तसं आपल्याकडून होणार नाही. नानांना शब्द दिला होता राजे उमाजीराव नाईकांचं स्मारक संगमनेरमध्ये महायुती पक्षाच्या माध्यमातून आपण 100% करून दाखवणार. रामोशी समाजाला सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितच प्रतिनिधित्व देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. ज्या शासकीय कमिट्या असतील, तालुक्याच्या कमिट्या असेल, जिल्ह्याच्या कमिट्या असेल, इथं तुमच्या जलमल्हार संघटनेच्या वतीने काही नावं सुचवा, नाना काही नावं सुचवतील त्या तरुणांना, त्या ज्येष्ठांना, त्या महिलांना सुद्धा त्यामध्ये निश्चित आपण स्थान देऊ आणि त्यांचा सन्मान करण्याचं काम आपल्याकडून होईल. कारण ज्या पद्धतीने जय मल्हार क्रांती संघटनेने सुद्धा आज महायुतीच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल सुद्धा मी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांना या निमित्ताने नानांनाही शब्द देईल. नाना, संगमनेरच्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका. संगमनेरचा हा समाज म्हणजे माझा परिवार आहे आणि या परिवाराला कुठल्याही पद्धतीने कुठली अडचण येणार नाही. यांच्या सुखदुःखामध्ये असेल, यांच्या प्रत्येक बाबतीमध्ये हा तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ या समाजातील प्रत्येक बांधवाच्या बरोबर आहे. येणाऱ्या कालावधीत संगमनेरमध्ये जे कामं झाले नाही त्याचं तुम्ही 8 महिन्यामध्ये बघितलं असेल कशा पद्धतीने आपण कामं करतोय. काही जण म्हणतील का आमदार सांगतोय आम्ही तुमच्या केसाला धक्का लागून देणार नाही तुमच्या पाठीशी, पण तुमच्यावर हमला झाला. पण ज्या दिवशी माझ्यावर हमला झाला त्याच्या दुसऱ्या मिनिटापासून आपलं हे काम थांबलेलं नाही. आपल्यावर हल्ला करणारे कोण होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजकीय पराभव झाल्यामुळं वैफल्यातून काही लोकांना सुपाऱ्या देऊन पुढे देऊन आपल्यावरती हल्ला करलाय. पण त्या हल्लेखोरांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी तरुण असेल, आमच्या लाडक्या बहिणी असेल, हा संगमनेरातील स्वाभिमानी मतदार असेल, स्वाभिमानी नागरिक असेल, हा येणाऱ्या कालावधीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा संगमनेरमध्ये फडकवल आणि त्यामध्ये जसं माझ्या विषयामध्ये या रामोशी समाजाचं योगदान होतं तसंच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हा रामोशी समाज बांधव आपल्या बरोबर उभा राहील याची मला खात्री आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत जो रथ संगमनेरमध्ये आता आलाय याची सुरुवात झाली आहे. मी म्हणाल नानांनी आणि या संघटनेने या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं, परंतु सहभागी होण्याचं
आम्हाला सुद्धा संधी दिली त्याबद्दल मी सर्व रामोशी समाजातील सर्व आमच्या सहकाऱ्यांचं जय मल्हार संघटनेचं अभिनंदन करेल आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि पुन्हा शब्द देईल का या समाजाने अजिबात घाबरायचं नाही. नानांनी सांगितलंय का उमाजीराव नाईक राजेंना ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं, आज सगळा समाज, महाराष्ट्रातील सगळा समाज देवाभाऊच्या शिंदे साहेबांच्या अजितदादांच्या मागे उभा आहे. संगमनेरातील समाज सुद्धा महायुतीच्या मागे आपल्या मागे खंबीर उभा राहील हा शब्द दिलाय. काही जण प्रयत्न करतील, त्यांना प्रयत्न करून द्या. सल्ल्याची उडी कुंपणापर्यंतच आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात ती काळजी करू नका. विकासासाठी पुढे या. विकासाचे प्रश्न आपल्या महायुतीच्या माध्यमातून मार्गी लावून घ्या. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.